सकल मराठा समाजाच्या वतीने संपूर्ण महाराष्ट्रात विविध ठिकाणी मराठा समाजाला आरक्षणासह इतर मागण्यांसाठी चक्काजाम आंदोलन करण्यात आले। चक्काजाम आंदोलन सर्व ठिकाणी शांततेत पार पडले। राज्यभर सुरू असलेल्या चक्काजाम आंदोलनाच्या पार्श्वभूमीवर मोडणीम तालुका माढा येथे मराठा समाजातील बांधवांनी राष्ट्रीय महामार्ग क्रमांक 65 अडवून आंदोलन केले। मंगळवारी सकाळी 10 वाजता मोडणीम ग्राम सचिवालयापासून शांततेने निघालेल्या आंदोलनाची आदर्शनगर येथील राष्ट्रीय महामार्गावरती बसून आपल्या मागण्यांकरिता वाहतूक अडवून ठेवली होती। गेल्या वेळी राज्यभर गाजलेल्या मराठा क्रांती मूकमोर्चाची दखल राज्य आणि केंद्र सरकारने घ्यावी आणि कोपर्डी प्रकरणातील आरोपींना कडक शासन व्हावे, मराठा समाजाला लवकर आरक्षण मिळावे, मराठा समाज इतर आंदोलकांप्रमाणे मोर्चे काढून शांत बसणारा नाही, अशा प्रकारच्या मागण्या आणि आपले म्हणणे या चक्काजाम करणाऱ्या आंदोलकांनी मांडले होते। या आंदोलनावेळी मांडणीम, अरण, बावी यासारख्या इतर गावांमधील शेकडो मराठा समाजातील लोक उपस्थित होते। यावेळी पुणे सोलापूर राष्ट्रीय महामार्गाच्या दोन्ही बाजूंना सुमारे 3 किलोमीटर वाहनांच्या रांगा लागल्या होत्या। आंदोलनावेळी अत्यावश्यक सेवा देणाऱ्या वाहनांना वाट मोकळी करून देण्यात आली होती। वाहतुकीची कोंडी आणि गर्दीची परिस्थिती हाताळण्यासाठी मोडणीम दूरक्षेत्र पोलीस चौकीचे कर्मचारी, मोडणीम वाहतूक शाखेचे कर्मचारी सुव्यवस्थेसाठी हजर होते। या चक्काजाम आंदोलनानंतर वाहतूक पुन्हा व्यवस्थित सुरू झाली। सी 24 तासाठी तुकाराम गोडसे, सोलापूर।